नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेबल्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण संख्या ज्ञान यामध्ये संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ हा टॉपिक पाहणार आहोत। म्हणजेच काय, आता समजा एकशे 25 ही संख्या आहे। 125 ती आपण अंकात कशी लिहितो? 125 म्हणजेच 125 यासाठी 125 हे आपण संख्या चिन्ह वापरलं। 125 ही अंकात लिहिताना 125 अशा पद्धतीत 1 2 5 अशा पद्धतीत आपण ती संख्या लिहितो। हा झाला हे झाले संख्या चिन्ह। म्हणजेच एखादी जर अक्षरात जर एखादी संख्या दिली असेल तर त्याला आपण अंकात लिहिताना जे वापरलं जाते, जे अंक वापरले जातात ते त्या संख्येचे संख्या चिन्ह असते। समजा तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे, तुम्हाला त्याला 125 रुपये द्यायचे आहेत। मग तुम्ही ते कसे द्याल? तुमच्याकडे 1 रुपयाचीच नाणी आहेत, मग तुम्ही कसे द्याल सांगा भाऊ? 125 नाणी द्याल, बरोबर आहे। म्हणजेच 125 तुम्ही काय द्याल? एकक, 1 रुपयाची 125 नाणी द्याल। 125 एकक। आता मला सांगा, तुमच्याकडे 10 रुपयाच्या काही नोट आहेत आणि 1 रुपयाची काही नाणी आहेत। तर आता तुम्ही कसे द्याल पैसे सांगा? बघा हा, 125 रुपयाची काही 125 रुपये आपल्याला द्यायचे आहेत। 10 रुपयाच्या काही नोट आहेत आणि 1 रुपयाच्या काही नाणी आहेत। तर आता कसे द्याल? 10 रुपयाच्या 12 नोटा द्याल। म्हणजेच बघा, हे मी तुम्हाला फक्त सांगण्यासाठी म्हणून करते। 10 रुपयाच्या 12 नोटा। हे राजेश इथे जरा बघावं लागेल। नाही मला येत आहे। 10 रुपयाच्या 12 नोटा म्हणजेच 12 दशक आणि 12 दशक आणि 5 एकक। 5 एकक का? तर 5 रुपयाची नाणी तुम्ही दिली, 1 रुपयाचं 5 नाणी दिलीत। म्हणजेच 12 दशक म्हणजे किती झाले? 120 आणि 5 एकक म्हणजे 5 म्हणजेच झाले 125। आता समजा तुमच्याकडे 100 रुपयाची एक नोट, तुमच्याकडे 100 रुपयाच्या काही नोट आहेत, 10 रुपयाच्या काही नोट आहेत आणि 1 रुपयाची नाणी आहेत। तर आता तुम्ही पैसे कसे द्याल सांगा पाहू? बघूया। 1 शतक का? 1 शतक आहे म्हणजेच 1 गुणिले 100 म्हणजे इथे झाले 100 रुपये, 100ची एक नोट। 2 दशक, 2 दशक म्हणजे 2 गुणिले 10 म्हणजे 20 आणि राहिले किती? 5। 1 रुपयाची 5 नाणी आणि 5 एकक म्हणजेच 1 गुणिले 5। 1 गुणिले 100 100। बघा आता फक्त आपण ह्याच्यामध्ये करून बघतो। 10 गुणिले 2 20 आणि 5 गुणिले 1 25 म्हणजेच झाले
125. बघा 125च हा अंक आपण किती पद्धतीत किंवा 125 रुपये आपण किती पद्धतीत दिलेत. 125 एक एक रुपयाची 125 नाणी आपण दिली. 125च द्यायचे आहेत तर 10 रुपयाच्या नोटा आणि 1 रुपयाची नाणी आपल्याकडे काही आहेत तर कसे दिलेत आपण. 12 दशक म्हणजे 10 रुपयाच्या 12 नोटा म्हणजे 120 आणि 1 रुपयाची 5 नाणी. आता आपण 125 रुपये किती पद्धतीत आपण दिले ते पाहूया. 1 रुपयाची जेव्हा आपल्याकडे काही नाणी होती तेव्हा आपण 125 रुपये देताना 125 1 रुपयाची नाणी दिली तेव्हा ती 125 संख्या झाली. आता 125 रुपये पुन्हा देताना आपण 10 रुपयाच्या काही नोटा आणि 1 रुपयाचे काही नाणी आपल्याकडे होत्या तर 10 रुपयाच्या किती नोटा दिल्या. 10 रुपयाच्या 12 नोटा आणि 1 रुपयाची 5 नाणी आपण दिली. 10 रुपयाच्या 12 नोटा म्हणजे 120. 12 दशक 12 गुणिले 10 बरोबर 120. 12 दशक आणि 5 एकक म्हणजे 1 रुपयाची 5 नाणी दिली. आता 125 रुपये देताना आपल्याकडे काही 100च्या नोटा होत्या तर काही दशकाच्या नोटा होत्या तर काही 1 रुपयाची नाणी होती. ती आता आपण कशी 125 मध्ये दिली ते पाहूया. 1 शतक म्हणजे 100ची 1 नोट आपण दिली. 2 दशक म्हणजेच 10 रुपयाच्या 2 नोटा दिल्या. 100ची 1 नोट म्हणजे 100 रुपये. 10 रुपयाच्या नोटा म्हणजे 20 रुपये आणि 1 रुपयाची 5 नाणी दिली. 1 रुपयाची 5 नाणी दिली म्हणजे 5 रुपये. या सगळ्याची जेव्हा आपण किंमत बेरीज करतो तेव्हा त्याची किंमत येते 125. म्हणजेच वेगवेगळ्या पद्धतीत संख्या चिन्ह हे एक चिन्ह आहे पण वेगवेगळ्या पद्धतीत आपण सगळेच 125 वेगवेगळ्या पद्धतीत आपण दिले. तसंच आता आपण अजून एक गणित पाहूया. मुलांनो आता आपण 4083 या संख्येचे वेगवेगळे अर्थ पाहूया. 4083चा पहिला अर्थ काय येतो. काय येणार. 4083 काय एकक. म्हणजे जर तुम्हाला 1 रुपयाची नाणी असतील तर ती किती द्यायची आहे. 4083. दुसरा अर्थ काय होईल 4083चा. बघा इकडनं जायचं. 4083 एककापासून सुरुवात करायची. एकक झाले. आता दशकापर्यंत काय 408 दशक. 408 दशक आणि 3 एकक. 408 दशक आणि 3 एकक. असा अर्थ होईल. तिसरा अर्थ काय होईल. बघा एकक झाला दशक झाले. दशक म्हणजे एकक सोडला हे संपूर्ण संख्या म्हणजे एकक. एककाची सोडल्यानंतर त्याच्या बाजूचं घर आहे दशक. किती दशक आहे त्याच्या आधीचे जितक्या संख्या असतील ते म्हणजे सगळे दशक धरायचे. 408 दशक. 408 दशक 3 एकक. आता आपण काय करायचंय. एकक झाला दशक झाले. आता आपण हे तिसरं आहे 40. तिसरं घर कोणतं येतं शतकाचं. म्हणजेच 40 शतक 8
दशक आणि 3 एकक हा एक अर्थ झाला. 4083चा चौथा अर्थ काय झाला? हजारच्या ठिकाणी आहे ना 4000 शून्य शून्य शतकाच्या ठिकाणी काय शून्य शून्य शतक 8 दशकाच्या ठिकाणी म्हणून 8 दशक आणि 3 एकक. आणि 3 एकक म्हणजेच 4083 या संख्येचे 4 वेगवेगळे अर्थ झाले. संख्या जर 5 अंकी असेल तर 5 वेगवेगळे अर्थ होणार. 6 असेल तर 6 वेगवेगळे अर्थ होणार. 7 असेल तर 7 वेगळे अर्थ होणार. बघूया 4083चे पुन्हा एकदा आपण वेगळे अर्थ पाहूया. 4083 एकक म्हणजे 1 रुपयाची जर नाणी असतील तर ती 4083 द्यायची. 4083चा दुसरा अर्थ 408 दशक. जर 10 रुपयाच्या नोटा असतील तर 408 10 रुपयाच्या नोटा द्यायच्या. आणि 3 एकक आणि 3 1 रुपयाची नाणी द्यायची. 4083चा तिसरा अर्थ काय होऊ शकतो? 40 शतक 8 दशक 3 एकक म्हणजेच जर 100च्या नोटा असतील तर त्या 40 आपण द्यायच्या. 10 रुपयाच्या नोटा असतील तर त्या 8 द्यायच्या आणि 1 रुपयाची नाणी 3 द्यायची. म्हणजेच 40 शतक 8 दशक 3 एकक. 4083चा चौथा अर्थ काय होतो? 4000 म्हणजेच 1000 रुपयाची जर नोट असेल तर त्या 4 द्यायच्या. 4000 शून्य शतक शतकाच्या ठिकाणी काही आहे का? नाही आहे. म्हणजेच शून्य ती शून्य नोटा. 8 दशक 10 रुपयाच्या नोटा असतील तर त्या 8 द्यायच्या आणि 1 रुपयाची नाणी 3 द्यायची. म्हणजेच 4000 शून्य शतक 8 दशक आणि 3 एकक. तुम्हाला परीक्षेला किंवा तुम्हाला कुठेही असं जर लिहिलेलं जर असं दिलं प्रश्न दिला की 40 शतक 8 दशक 3 एकक अंकात लिहा तर कसे लिहिणार तुम्ही? अशा पद्धतीत 4083. आणि जर तुम्हाला जर 4083चे वेगवेगळे अर्थ द्या त्यांनी सांगितले तर ह्या 4 पद्धतीत तुम्हाला ते अर्थ लिहायचे. 679 या संख्येचे वेगवेगळे अर्थ पाहूया. 679 म्हणजे काय? सहाशे 79 एकक. दुसरा अर्थ काय? 67 दशक 9 एकक. आणि तिसरा अर्थ 600 7 दशक 9 एकक. बघा हा, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की 1 अंकी संख्या असेल तर 1 वेळाच लिहिलं जाणार. 2 अंकी असेल तर 2 वेळा अर्थ निघतील. 3 अंकी असेल तर 3 अर्थ निघतील. 4 अंकी 4, 5 अंकी 5,
5 वेळा अर्थ निघतील, 6 अंकी 6 वेळा अर्थ निघतील आणि 7 अंकी 7 वेगवेगळे अर्थ निघतील. आता आपली संख्या 3 अंकी होती म्हणून हे 3 वेगवेगळे अर्थ त्याचे आले त्या संख्या चिन्हांचे. आणि या सगळ्यांसाठी 679 एकक, 67.9 एकक आणि 6 शतक 7.9 एकक ह्या सगळ्याचा अर्थ, या सगळ्याचा संख्याचा चिन्ह काय आलंय, काय आहे, 679 ही संख्या म्हणजेच हे सगळे अर्थ. आणि ह्यांचेच ह्या सगळ्यांची संख्या जी असेल ती हीच असेल. आता आपण अजून एक संख्या पाहूया, 6745. या संख्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ पाहूया. हे संख्या चिन्ह आहे, ह्याचे अर्थ बघूया. किती निघतील याचे अर्थ? तर 4 अंकी संख्या असल्यामुळे याचे 4 वेगवेगळे अर्थ निघतील. कोणकोणते ते आता आपण पाहूया. 6000 745 एकक. 6745 एकक पहिला अर्थ. दुसरा अर्थ काय आहे? बघा, एककाची संख्या झालेली आहे, हे सोडून जायचं. आता सगळे एकक झाले. आता 674 ही जी संख्या आहे म्हणजेच ते झाले दशक. म्हणजेच काय करायचं, 674 दशक पाच उरले काय, 5 एकक. 674 दशक 5 एकक. पहिलं आपण सगळेच एकक धरले, आता काही दशक धरले, काही एकक. आता पहिले शेवटच्या 2 संख्या, उजवीकडील 2 संख्या सोडल्या, तिसरी संख्या 7 आहे म्हणजेच शतक. बरोबर आहे. म्हणून 67 शतक. 7च्या आधी जितक्या संख्या असतील तितके शतक असतील. 67 शतक 4 दशक आणि काय 5 एकक. तीन अर्थ निघाले. 4 अंकी संख्या असल्यामुळे चौथाही अर्थ निघणार आहे. बघूया चौथा अर्थ काय आहे. 1 2 3 3 बाजूला करा. चौथं कुठलं स्थान आहे, हजाराचं. हजारच्या स्थानी कोणती संख्या आहे, 6. 6000. 7 कोणत्या स्थानी आहे, शतकाच्या. 7 6000 7 शतक 4 दशक आणि 5 एकक. म्हणजेच 6745 ही संख्या, आपण या संख्याचे किती वेगवेगळे अर्थ निघालेत बघा. 6745 एकक, 674 दशक 5 एकक, 67 शतक 4 दशक 5 एकक आणि 6000 7 दशक 4 दशक 5 एकक. आता तुम्हाला जमलंच असेल. आता आपण हवं तर अजून एक गणित पाहूया. आता आपण 9856 याचे 4 वेगवेगळे अर्थ काढूया. 9000 पहिला अर्थ आपला
856 9856 हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ काय आहे बघा. आता एककाचं घर सोडून द्यायचं, त्याच्या पुढे दशक आहे. दशकाच्या घराच्या आधी असलेले सगळे अंक म्हणजेच ते दशक. 985 काय 85. दुसरं घर काय आहे दशक, म्हणजेच 985 दशक आणि 6 एकक. बघा हा, पहिलं जिथे लिहिलं तिथे आपण 9856 नुसतं लिहून चालेल का? नाही. तर तिथे काय लिहायला हवं? एकक लिहायचं आपलं राहून गेलं. एकक 9856 एकक. दुसरा अर्थ काय निघाला? 985 दशक 6 एकक. आता तिसरा अर्थ काय आहे तो पाहूया. 2 अंक झालेत. तिसरा घर कसलं आहे? शतकाचं. म्हणजेच शतकाच्या आधी जितके अंक असतील ते सगळी काय झाले? शतक झाले. 9 आहे. 9 और 8 98 म्हणजेच 98 शतक. पाच दशकाच्या घरी आहे म्हणजेच 5 दशक आणि वरती 6 उरलेत. 6 एकक. हा झाला तिसरा अर्थ. 98 शतक, 5 दशक, 6 एकक. आता चौथा अर्थ काय आहे? 9 3 घरं झाली. आता 9 9000 8 शतक 5 दशकाच्या घरी 5 आहे म्हणून 5 दशक आणि एककाच्या ठिकाणी 6 आहे म्हणून 6 एकक. बघा हा, 9856 ही संख्या, या संख्येचे वेगवेगळे अर्थ निघालेत. हे काय झालं? संख्या चिन्ह. 9856 हे संख्या चिन्ह कशासाठी झालंय? 9856 एकक, 985 दशक 6 एकक, 98 शतक 5 दशक 6 एकक, 9008 शतक 5 दशक 6 एकक. ह्या पद्धतीत काहीही विचारलं गेलं तरी त्याचे संख्या चिन्ह काय असेल तर 9856. या वेगवेगळ्या पद्धतीने विचारलेल्या सगळ्याचा अर्थ एकच आहे, एकच संख्या आहे, एकच संख्या चिन्ह आहे 9856. मुलांनो, आता तुम्हाला संख्यांचे वेगवेगळे अर्थ हे समजले असतील, कसे लिहायचे हे समजले असतील. वेगवेगळे अर्थात जर वेगवेगळे अर्थ जर दिले असतील तर त्याची संख्या चिन्ह कसं समजायचं, संख्या चिन्ह कसं ओळखायचं हे तुम्हाला आता समजलं असेल. जर तुम्हाला याबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या मला कमेंट्समध्ये जरूर विचारा. आम्ही नक्की उत्तर देऊ. आता आपण भेटूया आपल्या पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.